नमस्कार. प्रोफिशियंट अकॅडमी प्रस्तुत लेखन शृंखलेतील आज आपण ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेणार आहोत ती अगदी खास आहे. काही प्रोफाईल्स प्युअरली जॉब ओरिएंटेड असतात अँड दिस इज एक्झॅक्टली नॉट वन ऑफ देम. एंटरप्रेन्योर या शब्दाला तंतोतंत उदाहरण म्हणजे डॉक्टर अपूर्वा जोशी. डॉक्टर अपूर्वा जोशी या रिस्क प्रो मॅनेजमेंट कन्सल्टन्सिंग प्रायव्हेट लिमिटेड इथे टेक्नॉलॉजी अँड ड्यू डिलिजन्स प्रॅक्टिसच्या हेड आहेत. त्या भारतातील यंगेस्ट सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटंट आणि सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ अमेरिका अँड युनिव्हर्सिटी ऑफ एशिया या युनिव्हर्सिटीजने त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. रश्मी बन्सल या प्रसिद्ध लेखिकेने लिहिलेल्या अराईज अवेक नावाच्या पुस्तकात डॉक्टर अपूर्वा यांच्या कथेला स्थान मिळालं आहे. आता त्यांचं प्रोफाईल एवढं मोठं आहे की अर्धा तास सहज ते पूर्ण वाचता येईल. मात्र मी या काही पॉइंटना लिमिट करून मी डायरेक्टली इंटरव्ह्यू कडे वळतो. स्वागत आहे या मालिकेत आपलं. थँक्यू. चार्टर्ड अकाउंटन्सीसाठी ऍडमिशन घेण्यापासून ते ICAI नेच तुम्ही लिहिलेलं पुस्तक रेफरन्स बुक म्हणून रेकमेंड करेपर्यंतचा पूर्ण प्रवास कसा होता? वा, सो गुड स्टार्ट. आणि हॅलो एव्हरीवन. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू शौनक हा करिअर कॉन्व्हर्सेशन अरेंज करण्यासाठी. सो माझ्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर खूप थ्रिलिंग आणि एक्साइटिंग जर्नी होता. CA ला ऍडमिशन घेताना मी प्लॅन A-B-C असं काही ठरवलेलं नव्हतं. मी तेव्हापासूनच चॅलेंजेस घ्यायला सुरुवात केलेली होती. त्या दरम्यान PE1 म्हणजे CA ची फर्स्ट लेवल कॅन्सल झालेली होती. बरोबर मी ऍडमिशन घेतली आणि PE1 कॅन्सल झाली आणि CPT नावाची MCQ बेस्ड टेस्ट आलेली होती. सो 90% बॅचनी CPT ला शिफ्ट केलं, पण मी ओल्ड सिलेबसने PE1 पास केली. इट वॉज अ टफर डिसिजन आणि टफर दॅन CPT, बट आय फेल्ट परसिव्हरन्स पेड ऑफ. सो आर्टिकलशिपच्या शोधात मी माझं रीडिंग मागे पडू दिलेलं नव्हतं. मनी कंट्रोल वेबसाईट माझी खूप लाडकी वेबसाईट अजूनही आहे, कारण त्यात मी वेगवेगळ्या CA ची कोट्स जी असायची ती पाहायचे. सो मला ट्रॅडिशनल प्रॅक्टिसमध्ये तेव्हापासून इंटरेस्ट नव्हता. ट्रॅडिशनल CA प्रॅक्टिसमध्ये तेव्हापासून इंटरेस्ट नव्हता. आणि मग मी एका आर्टिकलमध्ये CA मयूर जोशींनी इन्व्हेंटरी फ्रॉड बद्दल लिहिलेलं पाहिलं. त्यांची वेळ घेऊन मी त्यांना भेटायला गेले. तिथे या फॉरेन्सिक अकाउंटिंग फील्ड बद्दल मला कळालं. सो 2008 ते 2012 आर्टिकलशिप टू बुक पब्लिकेशन हा 5 वर्षाचा माझा अभ्यासपूर्ण प्रवास होता. कारण आय वॉज व्हेरी डिटरमाइंड टू मेक मोस्ट आउट ऑफ इट. म्हणजे या पिरियडमधनं मी जास्तीत जास्त गोष्टी स्वतःसाठी अचीव्ह करायच्या ठरवलेल्या होत्या. मी केसेसवरती काम केलं, पडेल त्या कामाला हो म्हणले. याचा मला आज फायदा होतोय. सर्वात महत्वाचं, मी केलेल्या केसेस डॉक्युमेंट करून ठेवायची मला सवय लागल्याने माझा बुक स्टुडंट्स हँडबुक ऑन फॉरेन्सिक अकाउंटिंगचा जन्म झाला. ICAI ने ते बुक रेफर केलं. यात मला एक आढळून आलं की मी मार्केटमधला एक पेन पॉइंट सॉल्व्ह केलाय. तो म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग काय असतं, काय पर्सनॅलिटी ट्रेट्स असतात या फील्डमध्ये यायचं झालं तर, कुठला अभ्यास करावा लागतो, भारतात अशी लोक आहेत का, याचा उल्लेख कुठेही नव्हता. ते मला माझ्या पुस्तकात करायची संधी मिळाली. फॉरेन्सिक अकाउंटंट या करिअर अल्टरनेटिव्हशी, अर्थात तुम्ही म्हणालात तशी आपली ओळख या CA च्या प्रवासात मध्ये झाली. तर CMA या प्रचलित शाखा आहेत. तर ट्रेडिशनल करिअर ऑप्शन्स पेक्षा फॉरेन्सिक अकाउंटिंग वेगळं कसं? राईट. सो मी मागे म्हणलं तसं मनी कंट्रोल वेबसाईट वरून मी CA मयूर जोशींना गाठलं. त्यांच्याशी बोलताना त्यांनी मला आर्टिकलशिप ऑफर केली. मागे मी एक कोट ऐकलेला होता की लाईफ इज ऑल अबाउट द डिसिजन्स यू मेक. मला तिथल्या तिथे डिसाईड करायचं होतं. सो ट्रेडिशनल प्रॅक्टिस का अनकन्व्हेन्शनल रूट. सो आय मेड माय क्विक डिसिजन. मला अनकन्व्हेन्शनल रूट एक्सप्लोअर करायचा होता. सो निश फील्डमध्ये आपला मार्क उमटवणं हे माझं तेव्हापासून एम बनलेलं होतं. एकदा एम क्लिअर झालं ना की त्या डिरेक्शनने तुम्ही आपोआप एफर्ट्स घेत जाता, असं काहीसं माझ्या बाबतीत झालं. माझ्या आर्टिकलशिपमध्ये मी खूप इंटरेस्टिंग रिसर्च प्रोजेक्ट केलेला, ज्याचे फाइंडिंग आजही न्यूज लिंक्समध्ये अवेलेबल आहेत. सो त्यात काय होतं, 1200 पेक्षा जास्त कंपनीज, लिस्टेड कंपनीज या क्रिएटिव्ह अकाउंटिंग करतात असं मी एस्टॅब्लिश केलेलं होतं. आणि सत्यम अकाउंटिंग स्कॅम ब्रेक झाला. सो मला माझी लाईन पण ओळखता आली. प्लस माझे सर मयूर जोशी यांना CBCID ने मल्टी डिसिप्लिनरी इन्व्हेस्टिगेशन टीमचा महत्वाचा पार्ट बनवलेला होता.
सो मयूर सर नॅशनल टीव्हीवर दिसायचे. दॅट टाइम आय फाउंड माय आयडॉल. समथिंग विच विल मेक मी नोन, हे मी तेव्हा डिसाईड केलेलं होतं. याच दरम्यान मी फॉरेन्सिक प्रोफेशनल्सची भेट व्हावी, ते काय काम करतात कळावं, यासाठी फॉरेन्सिकच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसना जायचे. त्यातून माझी ओळख इंडस्ट्रीमधले स्टॉलवर्ड्स म्हणू आपण त्यांना, अशा लोकांशी झाली. मग त्याच्यामध्ये खूप सारी मी नावं घेईन. आरपिंदर सिंग, प्रशांत नायक, मिस्टर आशिष जोशी, मुकेश बजाज, निखिल परुळकर, संदीप वैद्य, वीणा शर्मा, नीता पोतनीस, अनुराधा तुली, एलन झिमाइल्स, शालिनी चक्रवर्ती आणि ऑफकोर्स मयूर सर तर होतेच. या सगळ्या लोकांशी होत गेली. मी त्यांना खूप सगळ्यांना जवळून पाहिलं, प्रत्येकाचा प्रवास ऐकला. हे सगळे एकत्रित आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी वाटचाल करत राहिले. अँड टिल दिस डेट एव्हरीवन इन्स्पायर्स मी टू वर्क टुवर्ड्स एक्सलन्स. तुझा पुढचा प्रश्न जो होता की फॉरेन्सिक या क्षेत्राचा वलय खूप मोठा आहे. मला माझा कामाचा व्याप फक्त भारतापुरता ठेवायचा नव्हता. इथे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊन मी बाहेर सुद्धा जाऊ शकले असते. CA, CMA यांच्यासाठी स्पेसिफिक गव्हर्निंग बॉडीज आहेत. तशीच तेवढ्याच अधिकाराची इंडिया फॉरेन्सिक ही फॉरेन्सिक अकाउंटिंग एज्युकेशन मधली इन्स्टिट्यूट आहे, ज्याचा मी पार्ट तेव्हाही होते, आताही आहे, ही मला फॉरेन्सिक एज्युकेशन मधली संधी दिसली. CA स्टुडंट्स मेंबर्स मिळून काही लाखोंची कम्युनिटी नक्की आहे. ती कम्युनिटी फॉरेन्सिक मध्ये मी ज्या वेळेला आले त्यावेळेला 3-4 हजारांची होती. सो टॅक्सेशन, कंप्लायन्स, कॉस्टिंग, अकाउंटिंग, सायकोलॉजी, लॉ, टेक्नॉलॉजी याचा एकत्रित स्वरूप मला फॉरेन्सिक मध्ये पाहायला मिळालं आणि माझा कल या क्षेत्राप्रती जास्त वाढत गेला. तर फॉरेन्सिक अकाउंटंट होण्यासाठी असं कुठलं वेगळ्या प्रकारचं शिक्षण घ्यावं लागतं का? म्हणजे वेगळ्या प्रकारचं म्हणजे ते तिथे एंट्रन्स साठी काही शैक्षणिक पात्रता काय, 11वी नंतर कॉमर्स घेऊन त्यात फायदा होऊ शकतो का? आणि आपल्याला शक्य असल्यास एखादा करिअर मॅप सांगा की फॉरेन्सिक अकाउंटंट मध्ये फेज वाईज अमुक वेळ लागतो, या फेजला एवढा वेळ असा. सो फॉरेन्सिक अकाउंटिंग हे क्षेत्र शक्यतो कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी जास्त उपयोगी ठरतं. कारण अकाउंटिंग, मॅनेजमेंट, बँकिंग ही अशी क्षेत्र आहे जिथे जास्त फ्रॉड्स पण होतात आणि केसेस जवळून पाहायला मिळतात. त्यामुळे अशा क्षेत्रांची और विषयांची बॅकग्राऊंड असलेली बरी, मग तो स्टुडंट सायन्सचा असो वा कॉमर्सचा असो. आता जर मुलं 10वी नंतर कॉमर्स घेणार असतील तर त्यांना फॉरेन्सिक अकाउंटिंग या क्षेत्रात आपलं करिअर घडवायला इंडिया फॉरेन्सिक नावाची संस्था मदत करेल. त्यांचे खास काही ई लर्निंग कोर्सेस आहेत, ज्याची लिंक मी वाटल्यास चॅटवरही देईन आणि आताही सांगेन. https:/indiaforensic.com/e-learning-courses short term/ अशी लिंक आहे. मी तुला सेपरेटही देईन कुणाला हवी असेल तर. फॉरेन्सिक अकाउंटंट्स हे अनुभवी ऑडिटर, लेखाकार आणि कायदेशीर व आर्थिक कागदपत्रांचे अन्वेषक म्हणजेच इन्व्हेस्टिगेटर असतात, जे कंपनीत फसव्या प्रकृतीच्या संभाव्य संशयाच्या शोधात ठेवले जातात किंवा कंपनीद्वारे त्यांना अशा फसव्या कृती होऊ नयेत म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून हायर केलं जातं. सो खटला म्हणजे लिटिगेशन्स, तपास, इन्व्हेस्टिगेशन्स, वादाचे निराकरण म्हणजे डिस्प्यूट रिझॉल्युशन, असे 3 मुख्य विभाग आहेत या क्षेत्रातले. या क्षेत्रातील व्यावसायिकांना फॉरेन्सिक अकाउंटंट म्हणलं जातं. ते कोणत्याही ऍक्टिव्हिटी व्हॅलिडेशनला इव्हॅल्युएट करण्यासाठी प्रोफेशनल अकाउंटिंग, लॉ, फायनान्स, इन्व्हेस्टिगेशन संबंधित टेक्निक्स वापरतात. फॉरेन्सिक अकाउंटंटच्या करिअरच्या मार्गावर चालण्यासाठी मुख्य कोर्स म्हणजे फाउंडेशन कोर्स ऑन फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड फ्रॉड डिटेक्शन, सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल, सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग एक्सपर्ट, सर्टिफाईड बँक फॉरेन्सिक अकाउंटंट, सर्टिफाईड स्टॉक मार्केट फॉरेन्सिक अकाउंटंट आणि सर्टिफाईड इन्शुरन्स फॉरेन्सिक अकाउंटंट. हे असे काहीसे कोर्सेस आहेत जे आपल्याला या फील्ड बद्दल चांगला अभ्यास ऑफर करतील आणि तुम्हाला या फील्डची चांगली माहिती मिळेल या कोर्सेस मधून. मॅडम, म्हणजे मी पुन्हा एकदा त्या प्रश्नाचं स्पेसिफिक काही टाइम रिक्वायर्ड आणि त्याच्या फेजेस या बाबतीत थोडंसं लक्षात घे. टाइम रिक्वायर्ड म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग ही स्पेशलाइज ब्रांच आहे. सो तुला लागणारा जो टाइम असतो म्हणजे कुठली डिग्री करून लगेच कामाला लागण्यापेक्षा डिग्री घेऊन त्याच्यात जास्तीत जास्त काम करून ज्या वेळेला तू स्पेशलायझेशन कडे वळतो त्याला ऑफकोर्स काही वेळ लागतो. सो इफ यू आस्क मी ज्या वेळेला 3 वर्षाची आर्टिकलशिप केलेली होती, 3 वर्षाची मी फॉरेन्सिक मध्ये केलेली होती, पण मला तोही पिरियड खूप कमी वाटत होता. कारण फॉरेन्सिक मधली आय वुड से प्रत्येक केस वेगवेगळी असते आणि यू नीड एक्सपिरियन्स टू बिकम अ गुड फॉरेन्सिक अकाउंटंट. सो माझ्या मते शिक्षण 3-1 वर्षाचं प्लस एक्सपिरियन्स 3 ते 5 वर्षाचा असा मिळून याचा कालावधी मी ठरवते. काही फास्ट लर्नर्स असतील तर ते लवकर पुढे जातील.
अच्छा. पण मग असं इन्स्टिट्यूटने ठरवलेला याचाच काही कालावधी जसं सीएच्या आय एम मेकिंग कम्पॅरिझन विथ द ट्रेडिशनल कोर्सेस. सो हे जे ई लर्निंग कोर्सेस मी तुला सांगितले त्याचा कालावधी ओके. थोडासा आहे, कारण हे इंट्रोडक्टरी कोर्सेस आहेत, हे काही महिन्यात संपण्यासारखे आहेत. सीएपीपी ओके. आणि इतर आता तुला जे मुख्य कोर्सेस सांगितले, सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटंट, प्रोफेशनल बँकिंग फॉरेन्सिक अकाउंटंट, याच्यासाठी एक 3 ते 6 महिन्याचा कालावधी, त्याचा थोडा अभ्यास करून परीक्षा देईपर्यंत हा लागतोच प्रत्येक सर्टिफिकेशन कोर्सला. बरोबर. तर हा फ्रॉड हा शब्द आता खूप प्रचलित आहे. फ्रॉड नुसतं म्हटलं की सत्यम कम्प्युटर्स तुम्ही जो उल्लेख केला तिथपासून पीएनबी पर्यंतचा एक मोठा आलेख समोर उभा राहतो. तर या बाबतीत फ्रॉड डिटेक्शन हे काम ऑडिट थ्रू सीएचं आहे का, आणि या बाबतीत फॉरेन्सिक ऑडिटची आणि फॉरेन्सिक ऑडिटरची भूमिका काय? ओके. सो आतापर्यंत स्टँडर्ड ऑन ऑडिटिंग म्हणजे SA-240 आर्थिक स्टेटमेंटच्या ऑडिट मधील फसवणुकीत संबंधित सीएच्या जबाबदाऱ्यांशी संबंधित असा हा ऑडिटिंग स्टँडर्ड आहे, ज्याच्यामध्ये सीएची म्हणजे लेखापरीक्षकाची जबाबदारी यावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. हे फक्त असं सांगतं, हे स्टँडर्ड असं सांगतं की जर ऑडिटर समोर अशी कुठल्याही प्रकारची माहिती येत असेल जिथे त्याला फसवणुकीची लक्षणं म्हणजे रेड फ्लॅग्स दिसू शकतात, तर त्याने या प्रकरणात अधिक खोल जाणं आवश्यक आहे. एक फेमस कोट आहे, द ऑडिटर इज अ वॉचडॉग नॉट अ ब्लड हाउंड. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की लेखापरीक्षक म्हणजे सीए कदाचित वॉचडॉग बनू शकतील, बट ही ऑर शी ऍटलिस्ट हॅज टू बिकम अ बार्किंग डॉग नाव. तो कदाचित ब्लड हाउंड असू शकत नाही, ही मे नॉट बी बायटिंग एव्हरी टाइम, बट ही ऍटलिस्ट मस्ट बी अ बार्किंग डॉग. याबद्दल कोणतीही शंका नाही, त्याला किमान अलार्म सिग्नल पाठवावा लागेल. आता असे दिवस गेले जेव्हा सीए म्हणू शकायचे की हे माझ्या डोमेनमध्ये नाही. कारो 2020च्या स्वरूपात आणलेल्या नवीन अहवालात हे सुनिश्चित झालेलं आहे की असा प्रकारचा रिपोर्ट बरेच सतर्कतेचे संकेत पाठवेल, म्हणजे रेड फ्लॅग्स जे आहे हे आयडेंटिफाय करेल. सो फॉरेन्सिक ऑडिट भूमिकेबद्दल विचाराल तर फॉरेन्सिक ऑडिट करायला सीए, सीपीए असण्याची गरज नाही. उद्योगाच्या क्षेत्रातील पूर्ण अनुभव, जिथे फसवणुकीची तपासणी केली जाते, त्यांनी व्यवसायातील तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी आणि कंपनीमध्ये वापरलेले तंत्रज्ञान, वापरलेले सॉफ्टवेअर समजून घेतले पाहिजे, कारण तो कंपनीच्या व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट आणि तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी या दोन्ही पैलूंवरती एखादा फॉरेन्सिक अकाउंटंट काम करतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठ्या ऍडव्हान्सेससाठी म्हणजे मोठ्या लोन्ससाठी आणि खात्यांच्या पुनर्रचनेसाठी म्हणजे रिस्ट्रक्चरिंग ऑफ लोन्ससाठी फॉरेन्सिक ऑडिट हे कंपल्सरी केलेलं आहे. गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयासमवेत म्हणजे SFIO सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस आणि ईडीने म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांनी मनी लॉन्ड्रिंग आणि बँकिंग सिस्टीमला त्रास देणाऱ्या विलफुल डिफॉल्ट प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर फॉरेन्सिक ऑडिटची आवश्यकता आणि महत्व वाढत्या प्रमाणात दर्शवले आहे. सो हा स्कोप असा आहे, आणि मला असं वाटतं की परत एकदा मी स्ट्रेस करेन की फॉरेन्सिक ऑडिट करायला तुम्हाला सीए, सीपीए असायची गरज नाहीये. अच्छा. याला अनुषंगून सांगतो, फ्रॉड एक्सप्रेस या नावाने डॉक्टर अपूर्वा यांनी भारतातील पहिलं डिजिटल अँटी फ्रॉड मीडिया आउटलेट सुरू केलं, आणि हीच त्यांची स्टार्टअप आयडिया. तर एखादा अँटी फ्रॉड मीडिया आउटलेट चालण्या इतके फ्रॉड समोर येत असतात का, आणि एखाद्या फॉरेन्सिक अकाउंटंटसाठी या फील्डमध्ये एम्प्लॉयमेंट किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज काय स्वरूपाच्या असू शकतात? आपल्याकडे फ्रॉड्समध्ये पण भरपूर इनोव्हेशन आहे. फ्रॉड्स हे विविध ठिकाणी विविध रकमेचे सतत डिजिटल असो किंवा ह्युमन इंटरव्हेन्शन असो, आजकाल या गेल्या 5-6 वर्षात फ्रॉड विषयी अवेअरनेस आणि बातम्या यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. सो इफ यू आस्क मी, स्कोप जर तुम्हाला विचारशील तर ड्यू डिलिजन्स, अँटी मनी लॉन्ड्रिंग, अकाउंट मॉनिटरिंग, फॉरेन्सिक ऑडिट, स्किप ट्रेसिंग, असेट ट्रेसिंग, लॉस ऑफ प्रॉफिट केसेस, डिस्प्यूट रिझॉल्युशन ज्याच्यामध्ये बऱ्याचदा खूप हाय प्रोफाईल डिवोर्स केसेस पण असतात, कॉम्प्युटर फॉरेन्सिक, हे काही अशा काही टाईपच्या असाइनमेंट्स आहेत ज्या फॉरेन्सिकच्या अम्ब्रेला खाली येतात. सो तू जर आता नावही ऐकली असेल तर तुला लक्षात आलं असेल की ह्यूज स्कोप आहे एम्प्लॉयमेंट म्हणून. खूप सारा फॉरेन्सिक रिलेटेड वर्क हे या मोठ्या कंपन्या आउटसोर्स पण करतात. सो एखादी स्पेशलाइज बिझनेस लाईन म्हणून स्वतःचा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता जर तुमच्याकडे त्या प्रकारची स्किल्स अवेलेबल असतील तर. तर आपण CBFA आणि CIFP सारखे कोर्सेस स्वतः डिझाईन केलेत. या कोर्सेसचं महत्व काय, आणि हे करण्यासाठी प्रोफेशनल क्वालिफिकेशन आधी असणं गरजेचं आहे का?
सो CFAP, CBFA, CAME हे वेगळ्या क्षेत्रांमधले कोर्सेस आहेत. म्हणजे CFAP हा फायनान्शियल क्राईम, तर CAME हा कंप्लायन्स क्षेत्रामधला कोर्स आहे. CBFA हा बँकिंग फ्रॉड्स विषयात बोलतो. यासाठी क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन आणि 3 वर्षाचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स असा आहे. हे कोर्सेस प्रोफेशनल्सला त्यांच्या करिअर ग्रोथ किंवा करिअर पोर्टफोलिओ बिल्ड करण्यामध्ये जरूर मदत करतील. अर्थात अधिक माहितीसाठी म्हणजे सिलेबस, ड्युरेशन साठी तुम्ही www.indiaforensic.com वरती जाऊ शकता. ड्युरेशन हे प्रत्येकाचा तो कोर्स किती अब्झॉर्ब करून स्टडी करून तो कम्प्लीट करतो याच्यावरती आहे. सो काही लोक 3 महिन्यातही संपवू शकतात, काही 6 महिने, काही जण थोडा वेळ घेऊ शकतात. पण याला प्रोफेशनल क्वालिफिकेशन असणं ही रिक्वायरमेंट आहे का? राईट. सो याला ग्रॅज्युएशन पाहिजे प्लस तुमचा 3 वर्षाचा मिनिमम वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. समजा आता तो ऑडिट, बँकिंग, फिनान्स याच्यामधला असला तर प्लस, इफ नॉट मग तरी तुम्हाला या कोर्सेसला ऍडमिशन घेता येईल. बरोबर. योजकच तत्र दुर्लभ हा असं नेहमी म्हटलं जातं. तर डॉक्टर अपूर्वा या IIM बँगलोरच्या अल्युमनाय आहेत आणि त्या स्वतः क्विक हिलच्या इंडिपेंडेंट डिरेक्टर आहेत. सो आता डॉक्टर व्हायला जशी एक डिग्री अत्यावश्यक आहे तशी मॅनेजमेंट, एखाद्या बिझनेसची, व्यवसायाची मॅनेजमेंट करण्यासाठी डिग्री अत्यावश्यक आहे का? सो तुझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर व्यवसायाचा आवाका हा प्रॅक्टिकल एक्सपोजर, नॉलेज, कॉमन सेन्सनी जरीही जास्त येत असेल तरी शिक्षण तुमच्या व्यवसायाशी संबंधित विषयात घेणं कधीही लॉजिकल ठरेल. स्वतःच्या व्यवसायासाठी फायनान्स मॅनेज करणं, फायनान्शियल प्रोजेक्शन्स आणि बँकिंग समजावून घेणं, मॅनेजमेंट करणं, वेंडर आणि कस्टमर मॅनेजमेंट आलीच, बिझनेस वाढवायच्या स्ट्रॅटेजीज, इन्व्हेस्टमेंट उभी करायची असेल तर इन्व्हेस्टर मेंटॅलिटी समजावून काम करणे, यासाठी तुमची डिग्री उपयोगी पडेल. इन्व्हेस्ट जनरली एखाद्या स्टार्टअप मध्ये करतो म्हणजे तो तुमच्या प्रोफाईल आणि एक्सपिरियन्स मध्ये इन्व्हेस्ट करतो. तो तुमचा आधी ड्यू डिलिजन्स पण करतो. सो तुमच्याकडे डिग्री जी काही असेल आणि त्या पद्धतीने तुमचं काम जर झालं असेल तर मला असं वाटतं की मोस्ट लॉजिकल डिसिजन मेकिंग, म्हणजे हे खूप लॉजिकल आहे त्याच्यासाठी डिसिजन मेकिंग साठी. आपण फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस करून फ्रॉडची अर्ली वॉर्निंग सायन्स शोधण्यात खूप रिसर्च प्रोजेक्ट्सवर काम केलंय. तर कॉमर्स फॅकल्टीमध्ये रिसर्च हा फार निग्लेक्टेड विषय आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे ओरिजिनल रिसर्च फील्ड मानल्या जातात. सो कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी रिसर्च ओरिएंटेड करिअर ऑप्शन्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी काय असू शकतात? सो फायनान्शियल रिसर्च हा खूप मोठा करिअर ऑप्शन आहे. अनेक स्टॉक मार्केट ब्रोकर्स फायनान्शियल रिसर्च करतात. वेगवेगळ्या कंपनीजवर स्टॉक ब्रोकर्स त्यांचे कॉल्स इनिशिएट करतात, तेव्हा ते फायनान्शियल रिसर्चच करत असतात. फायनान्शियल आणि बाकी रिसर्च मध्ये बराच फरक आहे. फायनान्शियल डोमेनमध्ये रिसर्च म्हणजे खूप डीप मध्ये जाऊन एखाद्या गोष्टीचा केलेला अभ्यास असाच अर्थ असला तरी त्यातून पेटंट्स निर्माण होत नाहीत. पण अदरवाईज फायनान्शियल रिसर्च हा खूप पॉप्युलर टॉपिक आहे. याच अशा रिसर्चेस मधून रोड फॉरेन्सिक अकाउंटिंग कडे येऊ शकतो. रिसर्च इज ऑल अबाउट अनालिसिस ऑफ नंबर्स. रिसर्च करायला फायनान्शियल स्टेटमेंट फ्रॉड समजणं महत्वाचं असतं, त्यामुळे फॉरेन्सिक अकाउंटिंग खूप महत्वाचं ठरतं यामध्ये. एंटरप्रेन्योरशिप ही टेंडन्सी अंगीभूत असावी लागते. तर मला काहीतरी स्वतःचं निर्माण करायचं ही वृत्ती यायला आणि जोपासायला मुलांनी काय करावं असं आपल्याला वाटतं? सो इनोव्हेशन हे एंटरप्रेन्युअर्स यांच्यासाठी ब्रेड आणि बटर असतं. तुम्हाला काही इनोव्हेट करण्यासाठी क्युरिओसिटी पाहिजे. यू आर युअर बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट असं मी नेहमी सांगते, आणि तुम्ही स्वतःला उत्तेजन देणं आवश्यक आहे. सो डोंट हेजिटेट टू स्पेंड ऑन द थिंग्स दॅट विल हेल्प बूस्ट युअर क्युरिओसिटी. सो हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला सिम्प्लिसिटी, काय म्हणतात आपण, साधेपणाची संस्कृती किंवा ज्याला आपण एक कल्चर ऑफ सिम्प्लिसिटी म्हणतो, हे तुम्हाला जोपासणं अत्यंत आवश्यक आहे. साधेपणा हा तुम्हाला व्यावहारिकतेवर धरून एक रुटीन बनवायला मदत करतो. साधेपणा हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा वर्कलोड समर्थपणे सांभाळण्यास मदत करतो, जे कधी कधी सामान्य माणसाच्या हाताबाहेरचं वाटतं. जग आता इतकं डायनॅमिक, त्याचसोबत केओटिक
झालंय अशा जगात तुमची विजन क्लिअर ठेवून काम करण्यास तुम्हाला मदत होईल जर तुमची लाईफस्टाईल किंवा सगळंच काही सिम्पल असेल. सो कॉम्पिटेटिव्ह, ओपन माइंडेड, सेल्फ स्टार्टिंग, निश्चयीपणे काम करायची वृत्ती, कम्युनिकेटिंग विथ पर्पज अशा काही वृत्ती मुलांनी स्वतःमध्ये आहेत का आणि नसतील तर त्या अचीव्ह करायची तयारी ठेवली पाहिजे. डॉक्टर अपूर्वा या लोकसत्तामध्ये सदा सर्वदा स्टार्टअप या नावाने एक सदर लिहितात. त्याबद्दल थोडी माहिती आवडेल. आय एम ग्रेटफुल टू लोकसत्ता की त्यांनी स्टार्टअप हा किती महत्वाचा विषय आहे ओळखला आणि मला ऑनबोर्ड केलं या सदरासाठी. स्टार्टअप हा बझवर्ड झालेला आहे पण स्टार्टअपची व्होकॅब्युलरीची ओळख अजून खूप कमी लोकांना आहे. सुरुवातीला हा सदर मी वुमन एंटरप्रेन्युअर साठी सुरू केलेला पण याची पॉप्युलॅरिटी खूप वाढली. लोक शुक्रवारची वाट पाहतात आणि त्याच्यावर चर्चाही होत आहेत. त्यांच्या नॉलेजमध्ये प्रॅक्टिकल व्हॅल्यू ॲडिशन होते पाहून मला लिखाणाला मला स्वतःला मोटिवेशन मिळतंय. सो फाउंडर्स मेंटॅलिटी, इन्व्हेस्टर्स एक्सपेक्टेशन्स, बिझनेस प्लॅन मध्ये काय गोष्टी आवश्यक आहेत, पिच डेक्स कसे इम्पॉर्टंट असतात, इन्व्हेस्टर्सचे प्रकार, कोणत्या लेवलला कोणते इन्व्हेस्टर्स तुमच्या कंपनीमध्ये इंटरेस्ट दाखवतात, या अशा खूप गोष्टी या लेखांमधून लोकांपर्यंत मला पोहोचवता येत आहे. स्टार्टअप हा नोकरी इतका चांगला पर्याय आहे का? एखादी आयडिया जेव्हा नावारूपाला येते तेव्हा त्यात काय काय अडचणी येऊ शकतात? सो मला असं वाटतं की तुम्ही काय टार्गेट ठेवता किंवा तुमची प्रायोरिटी काय आहे याच्यावरती हे उत्तर अवलंबून आहे. इफ कन्सिस्टंट मनी इज युअर प्रायोरिटी देन जॉब इज युअर ऑप्शन. अनिश्चिततेचं नाव हे स्टार्टअप असतं हे नेहमी मला लक्षात आहे. काही वर्ष अनुभव घेऊन एखादा सोसायटी मधला पेन पॉइंट आयडेंटिफाय करून तुम्ही त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने सोल्युशन काढणार असाल. सुरुवातीला इन्कम सुरू झालं, स्केलेबल काळात स्केलेबल होत असेल प्रॉडक्ट किंवा तुमची सर्व्हिस तर स्टार्टअप हा पर्याय नक्कीच चांगला आहे. सर्वात मोठा अडसर असा असतो की मुळात ती कल्पना व्यवसाय करण्यायोग्य आहे का हे जाणून घेणं. टिपिकल काही हर्डल्स म्हणजे आपली कल्पना ही कॉपी केली जात नाहीये ना, यासाठी काय कायदेशीर पद्धत असते जसे की पेटंट्स. काही फाउंडर्स आयडियावर आपला शिक्कामोर्तब करणं जरुरीचं समजत नाही. आयडिया आहे पण ती स्केलेबल बनवायला और वाढवायला कॅपिटल नसतं. इन्व्हेस्टरना असं कसं अप्रोच करावं माहित नसतं. गेटिंग राईट टॅलेंट टू वर्क ऑन युअर आयडिया इज व्हेरी टफ. कधी कधी जॉग्राफी तर कधी कधी अनफोर्सिन इव्हेंट्स म्हणजेच करोना सारखे ज्यामध्ये लॉंग टर्म प्लॅनची प्रोव्हिजन केलेली नसते. ह्या अशा काही असे काही टिपिकल प्रॉब्लेम्स असतात ज्या वेळेला तुमची आयडिया नावारूपाला येऊ पाहते. बरोबर. सो हाऊ डू यू सी द फ्युचर ऑफ स्टार्टअप्स इन इंडिया? एक्साइटिंग टाइम्स आहे. भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम नेहमीच नवीन उद्योगांनी ओसंडून वाहत असते. पण यापैकी किती उपक्रम यशस्वी होतात? एका अनालिसिस प्रमाणे नाविन्य, निधी आणि मानवी रिसोर्सेस किंवा ह्युमन रिसोर्सेस म्हणा यांच्या अभावामुळे भारतातील 10 पैकी 8 स्टार्टअप्स अपयशी ठरतात. व्यवसाय बंद आणि ऑपरेट न करता कोविडचे संकट इतकं शिगेला पोहोचलेलं आहे पण खर्च अजूनही पुढेच जात आहे. याचा या स्टार्टअप इकोसिस्टीम वरती खूप परिणाम होतोय आणि पुढेही होईल. स्टार्टअप मागच्या कल्पनाही बदलतील असं मला वाटतंय. या महामारीनंतर बेरोजगारीमुळे नवीन स्टार्टअप्स येतील आणि मला अशी आशा आहे की ते भारतात नवीन परिस्थितीत जुळवून घेता येतील अशा नवीन आणि व्यवहार्य म्हणजे ज्याला आपण प्रॅक्टिकल मॉडेल्स म्हणतो अशा प्रकारची मॉडेल्स ही स्टार्टअप घेऊन येतील. त्यांच्याकडे कॉपी पेस्ट मॉड्यूल नसावेत. अशा काही कंपन्या आहेत ज्या या परिस्थितीत अत्यंत चांगलं काम करत आहेत आणि त्यांना पॅन्डेमिक संपल्यानंतर त्यांना मान्यता मिळेल अशी आशा आहे. अॅट्रन मुंबईमधलं एक स्टार्टअप आहे. हे सर्वात अफेक्टेड मुख्य भागांमधलं मुंबईतल्या मुख्य भागांमध्ये हॉटेल्स आणि क्लिनिक सारख्या सार्वजनिक भागांची स्वच्छता करतात. त्यांच्या प्रॉडक्टच्या किमतीमध्ये वाढ होईल असं म्हटलं जात होतं परंतु त्या उलट घडलं वेगळंच. त्यांनी प्रॉडक्टच्या कुठल्याही किमतीमध्ये वाढ केली नाही. इनफॅक्ट त्यांनी हे स्टार्टअप स्थापन का केले याचं मुख्य कारण म्हणजे सोशल वेलफेअर म्हणून सांगितलं. सो आता यासारख्या नाविन्यपूर्ण मॉडेल्सना पुढे जाऊन स्वतःसाठी नाव मिळेल पण निराधार मॉडेल्स पूर्णपणे वाईप ऑफ होतील. जी एका ठिकाणाहून सर्व्हिस घेऊन दुसऱ्या ठिकाणी विकतात त्यांना खूप काही पुढे फ्युचर आहे असं मला वाटत नाही. नवीन स्टार्टअप्स इमर्ज होतील आणि त्यांचं परीक्षण किंवा त्यांचं एक निरीक्षण करणं खरोखरच मोठा आनंददायी अनुभव असेल. सो मला असं वाटतं काही मेजर सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये स्टार्टअप्स आता फ्लरिश होतील. त्यात
काही सेक्टर्सची नावं मी तुला सांगते. हेल्थ केअर, लॉजिस्टिक्स, ई कॉमर्स, ई लर्निंग, डिजिटल पेमेंट्स, इन्शुरन्स, OTT डिजिटल कंटेंट, ड्रोन्स, रोबोटिक्स, पर्सनल हायजीन इन्क्लुडिंग सॅनिटायझर्स, मास्क, या सगळ्या स्टार्टअप्सना सुगीचे दिवस असतील आता असं वाटतंय. आय एम हॅपी टू नो दॅट ई लर्निंग हे त्यातलं एक नाव आहे. अगदी अगदी अगदी. आणि हा प्लॅटफॉर्म त्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म पैकीच एक आहे जो आता पॅन्डेमिक मध्ये सुरू झालाय. राईट. एनिवेज मुव्हिंग फॉरवर्ड, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या येण्याने नोकरी आणि व्यवसायांचं बदलतं स्वरूप लक्षात घेता येत्या काही वर्षात कॉमर्स मधल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशा प्रकारे बदलतील असं आपल्याला वाटतं? शौनक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा पण स्टार्टअप सारखाच खूप बजवर्ड झालाय. म्हणजे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ज्या पद्धतीचे सोल्युशन भारतामध्ये डिप्लॉय होतील त्या प्रकारच्या सोल्युशन्सच्या मॅच्युरिटीला अजून खूप वेळ आहे. मला वाटतं तोवर तरी कॉमर्स मधल्या अपॉर्च्युनिटीज किंवा आता मी माझ्या फील्ड बद्दल सांगते. माझं जे फील्ड आहे ज्याला इंटेलिजन्स गॅदरिंग म्हणतो आम्ही. कुठल्याही प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जरी प्रॉडक्ट आलं तरी ह्युमन इंटेलिजन्सला काही पर्याय नाहीये. म्हणजे अगदी ह्युमन इंटेलिजन्स त्याच्यामध्ये पाहिजेच. तो एक ह्युमन टच पाहिजेच. सो मला विचारशील तर कॉमर्समध्ये खूप आमूलाग्र बदल घडेल अशातली कुठलीही वेळ येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करिअर अपॉर्च्युनिटीज मध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी मगाशी जसं म्हटलं त्याची सोल्युशन येऊन ती भारतामध्ये डिप्लॉय व्हायला अजून काही वर्षांचा तरी पिरियड आहे. तोवर तरी कॉमर्स मधल्या अपॉर्च्युनिटीज अबाधित असतील. त्यानंतर आपण बघू काय होतंय. हो, निश्चितच. धन्यवाद डॉक्टर अपूर्वा जोशी. खूप छान उत्तम माहिती आम्हाला मिळाली आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी हा जो 30 मिनिटांचा पोर्शन तुम्ही उपलब्ध करून दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.